नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा मी YouTube चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार आहे पावभाजी. तर सर्वात प्रथम पावभाजीसाठी मी इथे 7-8 बटाटे सालून घेतले आहेत. त्याच्यावरची ती साल असते ना, ती काढून घेतली आणि नंतरला पाणी टाकून घेतलं आहे. कारण ते नंतर ब्लॅक पडून जातात आणि असे लाल-लाल पडतात. म्हणून त्याच्यासाठी मी हे पाण्यामध्ये साईडला ठेवून दिलं. मग आता दुसरी प्रोसेस, ही शिमला मिरची चांगली हिरवी-हिरवी शिमला मिरची होती आणि आमच्याकडे शिमला मिरची नव्हती, तर आमच्या ताईनी मला शिमला मिरची दिली होती. जवळच राहतात आमच्या ताई आणि त्यांच्या घरी पण आज पावभाजीच बनणार होती. आमच्या दोन्ही पण घरी पावभाजीच बनणार होती. मग घेतलं बनवायला. दोन्ही पण घरांनी विचार केला होता आज पावभाजी बनवायची. मग नंतरला फ्रेश टोमॅटो धुवून घेतले आधी आणि पाण्याचा खूपच प्रॉब्लेम चालू आहे इकडे. त्याच्यामुळे कमीच पाणी वापरायला लागतं आम्हाला. मग एकच टोमॅटो ते धुवून घेतला आणि हा फ्लॉवर हे मम्मीकडे देते साफ करायला. माझा टाईम वाया जाईल. मग मम्मी बसलेलेच होते, त्यांना दिलं साफ करायला आणि वाटाणा पण सोलून घेतला आणि पावभाजीला हे फ्लॉवर, टोमॅटो, वाटाणा आणि बटाटा आणि शिमला मिर्च आणि बीट कलरसाठी आणि गाजर एवढं सगळं घेऊन झालंय. तर चला मग आता तयारीला हे सगळं एका कुकरमध्ये टाकून घेतलंय शिजायला आणि ते आपण मस्त शिजायला ठेवून द्यायचंय. किती 5-6 शिट्ट्या अशा लावून घ्यायच्या म्हणजे चांगलं असं आपलं एकजीव होऊन जाईल. आपण मॅश करताना जास्त त्रास नाही व्हायचा आणि ते पण शिजून झाले. 7-8 शिट्ट्या मी काढून घेतल्या आणि आणि थंड झाल्यावरती हे असं मॅश करून घेतलं. नंतरला कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं तापवायला आणि त्याच्यात कढीपत्ता, मोहरी, जिरे टाकून घ्यायचे आणि थोडंसं हे पण टाकायचं हिंग आणि ते टाकून झाल्यावरती कांदा टाकायचा. कांदा चांगला लाल परतवायचा आहे. कांदा आपला चांगला लाल झालाय, मग टोमॅटो पण टाकून घेतला. टोमॅटो पण चांगला असं वितळून द्यायचा आहे मस्तपैकी. मग आलं लसूण पेस्ट घ्यायची. आलं लसूण पेस्ट एकच चमचा घ्यायची, जास्त वापरायचं नाहीये. आणि नंतरला लाल मिरची, पावभाजी मसाला असेल तर टाका. पण पावभाजी मसाला कंपल्सरी. मग हळद आणि ते सगळं झाल्यावरती गरम मसाला आणि थोडं नाही, हा गरम मसाला नाहीये, हे आहे धना पावडर आणि नंतर आपण एकजीव केलेला ते मॅश केलेलं सगळं जिन्नस त्याच्यात टाकून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ टाकायचं आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी. तर या खायला. कधी येताय मग खायला पावभाजी? तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टाटा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू